ही रियांची सायकल आणून आहे ना 2 वर्ष झाली असतील आणि त्याची आत्ता तो ओपनिंग करतो. म्हणजे त्याला आत्ता कळलं की ना नवीन अशी वस्तू आणली ना, गाडी किंवा सायकल, त्याची अशी ओपनिंग करायची असती. म्हटलं चल मम्मा, तेव्हा नाही केली ना, मी आत्ता करतो. म्हटलं करा बाबा. मग इतर यांच्या डॅडाचा शर्ट इस्त्री करायचा म्हणून मी बेडमध्ये आले, तर माझं हे पोरगं माझ्या मागं मागं आलं. म्हटलं मम्मा तुम्हाला एकटीला सोडून आले. मग शर्ट वगैरे इस्त्री केला आणि आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून इतर यांच्याला फ्रेश केला आणि मीही मस्तपैकी तयार झाले. आणि पोरांना काय, आता गाडीवर जायचं म्हटलं तर ते कितीही खुश असतात. म्हणजे कितीही त्यांना आहे ना कुठं जायची इच्छा नसेल, पण गाडीवर म्हटलं की चला पटकन चला. मग इथं मी घरी आले आत्याने, तोवर इथं भाजी आणि कुकर लावून ठेवला होता आणि जो बाकीचं काही चपाती वगैरे करायची होती ती बाकी होती. पण म्हटलं चला आधी हा किचनवरचा सगळा राडा आवरून घेऊया. म्हणजे प्रत्येक बायकांचं हेच असते की ना, आधी किचनवरचा राडा आवरून घेऊया आणि मग बाकीचा स्वयंपाक करून घेऊ. म्हणजे कसं ते स्वयंपाक करायला आहे ना मूड पण येतो. हे जेवढं आहे ना, जसं व्हिडिओमध्ये फास्ट दिसतं ना, तसं आहे ना ते करायला तेवढा खूप टाईम जात होत. असंच आपल्या लाईफमध्ये ना असं बटन असतं तर किती भारी झालं असतं ना. म्हणजे बटन दाबलं आणि चला सगळी कामं कशी अशी झटपट पटापट. गाणं आठवलं मला आता, म्हटलं जाऊ तर गाणं नको म्हणत बसायला, चला आता आपण बाकीची पुढची कामं करून घेऊया. मग इथं मी पूर्णपणे किचन असं आवरून घेतलं आणि बाकीचा स्वयंपाक जो काही चपात्या वगैरे राहिल्या होत्या त्या करून घेतल्या आणि आम्ही मस्तपैकी जेवण करून घेतलं. आणि जेवण झाल्यानंतर संध्याकाळी आता गरमी वाढली, मग काय इथं आम्ही मस्तपैकी आईस्क्रीम आणली होती, ती खाल्ली आणि संध्याकाळ कशी झाली ते समजलंच नाही. मग सगळं काम वगैरे आवरलं, किचन आवरलं आणि आम्ही आलो बेडमध्ये झोपायला. आणि हे खिडकीतून हा असं लाईटीचा असा प्रकाश दिसत होता, तो रियांशला बघायचा होता.